कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना जगभर विविध क्षेत्रात भरारी घेण्यासाठी पाठबळ देणारं शैक्षणिक अधिष्ठान म्हणजे शिवाजी विद्यापीठ। अनेक कोल्हापूरवासियांच्या श्रमदानातून, दातृत्वातून आणि बुद्धिजीवींच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या शिवाजी विद्यापीठ रूपी ज्ञान मंदिराचा आज 61वा वर्धापन दिन। त्यानिमित्त विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते सध्याच्या वाटचालीचा आढावा घेणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। मानवी समस्यांचं मूळ अज्ञान आहे। अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित केल्यास येणाऱ्या हजारो पिढ्यांच्या जीवनातील अंधकाराचा अंत होऊन त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाची पहाट उगवेल, ही बाब जाणून घेऊन कोल्हापुरातील काही जाणत्या मंडळींनी आपल्या अथक परिश्रमातून उभं केलेलं ज्ञानपीठ म्हणजे शिवाजी विद्यापीठ। ज्ञानमेवामृतम हे ब्रीद घेऊन 18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली। मात्र त्यामागं फार मोठा इतिहास आहे। लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून हे विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झालं। प्राचार्य S.R. तावडे यांच्या समितीनं विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा सरकारला दिलेला अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंजूर केला आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये आनंदाची लाट पसरली। त्या काळी कोल्हापूरमध्ये शेकापचे केशवराव जगदाळे हे नगराध्यक्ष होते। कोल्हापूरसाठी विद्यापीठ मंजूर झालं आणि त्यासाठी जमिनीची आवश्यकता होती। त्यावर जगदाळे, सरनाईक, पायमल, साळुंखे, थोरात, मंडलिक, माने यासारख्या जमीन मालकांनी त्या काळी अवघ्या 800, 1000 ते 5000 रुपयांमध्ये आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या। केवळ जागाच दिल्या असं नव्हे, तर कोल्हापुरातल्या अनेक तालमीच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करत माळावरचं गवत कापून काढलं। ओबडधोबड जमीन घाम गाळून एका पातळीवर आणली। त्या काळी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते। इतकंच नव्हे, तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून 1-1 रुपयाची कूपन काढण्यात आली। केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, D.S. नार्वेकर, हिंदूराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, A.R. साळोखे असे कार्यकर्ते सायकलवरून फिरून ही कूपनं खपवत होते। त्यावेळच्या महागावकर सदनात म्हणजेच सध्याच्या ओपल हॉटेलमधील विद्यापीठाच्या तात्पुरत्या कार्यालयात दररोज पैसे जमा करत होते। कोल्हापूरवासियांच्या अशा कष्टातून आणि निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभं राहिलं। विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिले कुलगुरू म्हणून अप्पासाहेब पवार यांनी मोठी कामगिरी केली। शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहोचली। विजार, शर्ट आणि स्लीपर घालणारी मुलं या ज्ञानमंदिरात उच्च शिक्षण घेऊ लागली। 1969 मध्ये विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका ही योजना सुरू झाली। त्यानंतर एकाहून एक ज्येष्ठ कुलगुरू, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला वेगळी दिशा दिली आणि संपूर्ण देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळं वलय निर्माण झालं। आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे 3 जिल्हे शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात। गेल्या काही वर्षात कात टाकत विद्यापीठानं अनेक नवे कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू केले आहेत। त्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट, रूरल डेव्हलपमेंट, नॅनो टेक्नॉलॉजी यासह ब्रेल, क्रिमिनॉलॉजी, मल्टीमीडिया, ओशनोग्राफी, मेट्रोलॉजी, मरीन सायन्स, फिशरीज, वॉटर मॅनेजमेंट, ग्लोबल बिझनेस, ग्लोबल फायनान्स, फॉरेक्स मॅनेजमेंट यासह अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे। नॅशनल नॉलेज नेटवर्कशीही विद्यापीठ आणि 170 संलग्नित महाविद्यालयं जोडलेली आहेत। विद्यापीठाच्या 16 अधिविभागात स्मार्ट क्लासरूमचा उपक्रम यशस्वीपणे कार्यान्वित झालाय। विशेष म्हणजे विद्यापीठ स्थापनेवेळी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव द्यायचं ठरलं होतं। मात्र यशवंतराव चव्हाण यांनी सारासार विचार करून शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवण्याबाबत आग्रह धरला होता। विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर N.D. पाटील यांनी त्याला संमती दिल्यानंतर त्याचं शिवाजी विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं। सध्या डॉक्टर D.T. शिर्के यांनी कुलगुरू पदाची सूत्र हाती घेतली आहेत। वेगवेगळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकनं प्राप्त करत लाखो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिवाजी विद्यापीठाची घोडदौड डॉक्टर शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।
पदवी आणि पदव्युत्तर पदवी देणाऱ्या विद्यापीठातून आता संशोधन आणि त्यातून मिळालेली पेटंट हा गौरवाचा विषय बनलाय. शिक्षणाच्या बरोबरीनं कला क्रीडा विषयक उपक्रमांनाही विद्यापीठानं बळ दिलंय. एकूणच पदवीसोबत सुदृढ समाज निर्मितीसाठी शिवाजी विद्यापीठाचं योगदान महत्त्वाचं आहे. शिवाय पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असलेलं, निसर्ग सौंदर्य आणि पशुपक्ष्यांच्या अधिवासानं नटलेलं शिवाजी विद्यापीठ अशी विद्यापीठाची राज्यभर ओळख बनली आहे. विद्यापीठातून शिकून जगभर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले आहेत आणि भविष्यातही ही परंपरा कायम राहील यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग आणि कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुल्लाणी.